टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तुळजापूरचं ड्रग्स प्रकरण जे आहे ते राज्यभर गाजत आहे आणि त्याच्यामुळं जे तीर्थक्षेत्र आहे तुळजाभवानीचं त्याची बदनामीसुद्धा होत असल्याचं माहिती मिळते आहे। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ड्रग्स प्रकरणामध्ये काही पुजारी आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। मात्र त्या पुजाऱ्यांना मंदिरामध्ये बंदी करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। आत्ता आपल्याबरोबर दोन पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष आणि विपिन शिंदे पाळेकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष आणि बाकीचे सदस्य ज्येष्ठ पुजारी सुद्धा आहेत। मला सांगा, ही नेमकं ड्रग्स प्रकरणामध्ये किती पुजारी आरोपी आहेत? आरोपी म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा इलेक्ट्रिक मीडियाला मी असं सांगू इच्छितो, कालची जी बातमी आलेली आहे प्रथमतः त्या गोष्टीचा निषेध करतो। ह्या पुजाऱ्याच्या बदनामी चालू आहे। आम्ही जर आपण पाहिलं तर आपल्याच टी व्हीवर आमची बैठक झाली तुळजापूर शहरवासियांची आणि ड्रग्स प्रकरण हे पुजारी मंडळानेच का बाहेर काढलेलं आहे, ना की कुणी नाही काढलं। कारण की इथं गेल्या 3 वर्ष सातत्याने चालू होतं इथं ड्रग्स प्रकार, ह्याला आम्ही पुजारींनीच बाहेर काढलं ना की आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे। हे कुठेतरी शासनाने थांबवावं आणि मंदिर संस्थांनी काल जे तुमच्या मीडियाच्या माध्यमाने की आमच्या बंदी येते, तर देऊळ कवायत हे मंदिरातल्या आतल्या भागात जर पुजारी गैरवर्तन केलं असेल तर त्याला गुन्हेगार ठरू शकतो, पण बाहेर काय चाललं तर नाही। पण आणि त्यातून जे पुजाऱ्यांची नावं आहेत ह्यातून कुठल्याच पुजाऱ्याची नावं अजून स्पष्टीकरण आलं नाही। काही चौकशीच्या ह्याच्यात आहे किंवा आर्थिक देवाणघेवाणमध्ये आहेत, पण ड्रग्स बाळगळा म्हणून सापडला असं कुठंच नाही। तर ह्या माध्यमातून कुठेतरी थांबलं पाहिजे आमची बदनामी, कारण भाविक हे आमच्यावर श्रद्धेने आमच्याकडे येतात, ते कुठेतरी त्यांची भक्तांची श्रद्धा तुटत चालली आहे। ही सर्वांना मंदिर संस्थांची बदनामी होती, मंदिर संस्थांची पुजारी दोन्हीची बदनामी होत चालली आहे, कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छित आहे। काय वाटतं तुम्हाला हे सगळं प्रकरण? मला तर हे पोलीस प्रशासनाचा एक षडयंत्राचा भाग वाटतो, कारण की पुजारींचं नाव घ्यायचं त्यात काही संबंधच नव्हता। व्यक्ती दोषी असू शकतो, कुठला समुदाय दोषी असू शकत नसतो। एखादा व्यक्ती चुकलामध्ये तो समुदाय तो समाज चुकला असं होत नाही। मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाला काही गोष्टी बाहेर विनाकारण त्याचा आवापव करून काही गोष्टी त्यांना दाबाच्यात काही की अशी यातनं शंका येते। आणि असं जर चालू राहिलं तर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्रीची भेट घेऊन आम्ही ह्याच्यात SITची मागणी करून आम्ही हे प्रकरण अजून खोलवर जाऊन करावं अशी आम्ही विनंती करणार आहोत। आणि आम्ही तक्रारदार आहोत सगळेजण, एवढे आम्ही करतो। आणि आम्ही काल जे पुजाऱ्याचे नाव आले ह्याचा जाहीर निषेध करतो आहे पत्र। तुम्ही स्वतः अध्यक्ष आहेत एका मंडळाचे, पुजारी मंडळाचे। देऊळ कवायत हा जो कायदा आहे, ह्या कायद्याच्या अंतर्गत कुणावर नेमकी कारवाई होती? निजाम सरकारनं 1909ला हा मंदिरातील व्यवस्थेसाठी हा कायदा केलेला आहे। आणि हा कायदा मंदिरामध्ये एखाद्या पुजाऱ्यानं जर व्यवस्थापकासमोर जर गैरवर्तन केलं तर त्याला मंदिराच्या बाहेर काढण्यासाठी तो कायदा आहे, जो की त्या कायद्याचा मंदिर प्रशासन चुकीचा वापर करत आहे। पुजाऱ्याला फक्त मंदिराच्या बाहेर काढणे आणि त्यांनी जर मंदिरामध्ये जास्त गोंधळ घातला तर पोलिसांच्या हवाली करणं असं त्या कायद्याचं स्वरूप आहे। परंतु या ठिकाणी आता हे जे ड्रग्स प्रकरण आहे, आम्ही तुळजापुरातील सर्व पुजाऱ्यांनी बैठक घेऊन हा ड्रग्ज घोटाळा आम्ही बाहेर काढलेला आहे। ह्यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका अजून देखील संशयास्पद आहे। ज्यांच्याबरोबर मोबाईल फोनपे गुगल पे झालेले आहेत ते त्यांना आरोपी केलंच पाहिजे, कुणी का असं ना ते जवळचा लांबचा कुणी न पाहता त्यांचे नावं आले पाहिजे। कोर्ट त्यांना निर्दोष ठरवल ना त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागत करू। परंतु या ठिकाणी मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा या तुळजापूरमध्ये सध्या चर्चा चालू आहे। हे सगळं बंद झालं पाहिजे। आणि देऊळ कवायत म्हणजे त्यांना गावामध्ये जर ड्रग्स कुणी घेत असेल किंवा गैरवर्तन करत असेल तर तो कायदा त्या लागू होतच नाही। या ठिकाणी कोर्ट आहे, पोलीस प्रशासन आहे, त्यानुसार कारवाई होईल ना। दुसरी कारवाई एका आरोपाला 2 कारवाई होऊ शकत नाहीत। आणि ही चुकीची बातमी देऊन पुजाऱ्यांची नाहक बदनामी होत चाललेली आहे, तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे। नसता आम्हाला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल। नाही, एकंदरीत जे काही आरोपी असतील, पुजारी आहेत नाहीत ती पुढचा प्रश्न आहे, पण त्यांच्यावर जे बाबा आहेत पुजारी त्यांच्यावर कारवाई होईल का देऊळ कवायतनुसार? नाही, देऊळे कवायत कायदा आहे तो मंदिरातील गैरशिस्तीबाबतच आहे। इतर गावामध्ये तुम्ही कोणी काय करत असेल तर त्याला देऊळ कवायत कायदा लागूच होत नाही। त्यामुळं
या ड्रग्स प्रकरणामध्ये देवळे कायदा लागू होणार नाही हे 100% खरं आहे. आणि कुणी करत असेल तर ते आम्ही होऊ बी देणार नाही. ती कायद्यातच बसत नाही. आता पुजारी मंडळाचे अध्यक्ष ह्या नात्यानं तुम्ही कलेक्टर बरोबर काय बोललात का? कारण कलेक्टर हे मंदिर संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काय पत्र काढले का? त्यांनी काय माहिती दिली आहे का कुणाला? काय असं काय बोललं का? ड्रग्स प्रकरणाबाबत मंदिर संस्थांना अद्यापर्यंत बैठक घेतलेली नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यांना जर वाटत असेल तर ह्या प्रकरणाची कारवाई घ्यायची असेल करायची असेल तर ते तिन्ही पुजारी मंडळाला पत्रव्यवहार करतील, यादी घेतील, मागून आमच्याबरोबर चर्चा करतील. त्यावेळेसच ते अधिकृत समजलं जाईल. अजून ही सगळ्या अफवा आहेत. अफवेवरती कुणी विश्वास ठेवू नये ह्या मताचे आम्ही आहोत. तुम्ही एकंदरीत आता सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, तुम्हाला सगळं परिस्थिती माहिती आहे, ड्रग्सची माहिती आहे, पुजारी मंदिरातली माहिती आहे, पुजारी मंडळाची सुद्धा माहिती आहे. ही काय आहे नेमकं ड्रग्स आणि हे पुजारी मंडळ हे काय जुटलं कुठं? वास्तविक पाहता तुळजाभवानी पुजारी मंडळ आणि भोपे पुजारी मंडळ जे आहे हे तुळजाभवानी देवीचे कुलधर्म कुलाचार आणि तुळजापुरात येणाऱ्या भक्तांसाठी त्यांच्या सुखसुविधेसाठी निर्माण केलेली ही मंडळं आहेत. याचा राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही किंवा जे काही वरती तुमचं चालतं कायदे नियम वगैरे याच्याशी काही देणं घेणं नाही. हे फक्त तुळजाभवानी मंदिर आणि तुळजाभवानीशी निगडीत ही 2 म्हणजे मंडळं आहेत किंवा तिसरं उपाध्याय मंडळही आहे. यांचं या राजकारणाशी देणं घेणं नाही. आणि या ड्रग्सच्या प्रकरणाशी तर या पुजारी मंडळाचं काही देणं घेणं नाही. फक्त समाजामध्ये तुळजापूर शहरामध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात, चांगल्या गोष्टी व्हाव्यात याच्यासाठी काम करणारी ही तिन्ही मंडळं आहेत. त्यात वादच नाही. आणि या माध्यमातूनच तुळजापूर शहराची व तुळजाभवानीची या ड्रग्सच्या माध्यमातून बदनामी होऊ लागलेली आहे. म्हणून आम्ही तिन्ही पुजारी मंडळाचे सदस्य, अध्यक्ष आणि तुळजापूर शहरातील आमच्या म्हणजे जे काही पुजारी मंडळाचे सदस्य आहेत यांनीच या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती याचा उठाव करून याचं चौकशी झाली पाहिजे. जे कोणी नसतील ती आम्ही कुठल्या समाजाचा, कुठल्या पक्षाचा, कुठल्या जाती धर्माचा याचा काही संबंध नाही. जो दोषी असेल तो मग तो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई करायची आम्ही मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं पुजारी किंवा पुजारी मंडळ किंवा भोपे मंडळ किंवा तुळजाभवानी मंडळ आणि ड्रग्स ह्याचं असे काही देणं घेणं नाही. आता मला एक तुम्ही सांगा, आता जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही काय या संदर्भात बोलणार आहेत का काही? म्हणजे आणि अजून तर जिल्हाधिकारी किंवा मंदिर संस्थाने आम्हाला कुठलंच पत्र वगैरे काढलं नाही की पुजारी बंदी वगैरे ड्रग्स संदर्भात. त्याच्यामुळे काही गोष्टी अफवेचा बाजार आहे, त्यामुळे आम्ही काही ॲक्शन घेतली नाही अजून. जिल्हाधिकाऱ्यांनी काही पत्र वगैरे असं मागविले अशी माहिती मिळते थोडी की बाबा कोण पुजारी आरोपी वगैरे आहेत असं काय? नाही अजून मी कालच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. पण ह्या विषयावरती त्यांनी काय चर्चाही केलेली नाहीत, आम्हीही केलेली नाही. पण आता हे जे बातम्या आलेल्या आहेत ह्या संदर्भात आम्ही लवकरच तिन्ही पुजारी मंडळ आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून याबद्दल ही बदनामी थांबवली जावी ह्या संदर्भात आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू. धन्यवाद. एकंदरीतच हा ड्रग्सचा जी ही झालेला आहे तुळजापूरमध्ये प्रकार घडलेला आहे आणि पुजारी मंडळ, ड्रग्स आणि देऊलीय कवायत कायदा या बाबतीमध्ये जी संभ्रम निर्माण झालेला आहे त्या बाबतीत पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मंदिरामध्ये जर पुजाऱ्यांनी गैरवर्तन केलं तर देऊलीय कवायत कायद्यानुसार त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. अन्यथा इतर त्यांनी काही व्यवसाय, त्याचे काही उद्योगधंदे असतील किंवा त्याच्यात काय अपराधपर केली असेल तर त्याच्यावरती देऊलीय कवायत कायदा कारवाई करू शकत नाही असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर.